नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, रिअल्टी कंपन्याच्या बिझनेसला घेऊन एक जबरदस्त डेटा समोर आला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच बिझनेसचा डेटा बघणार आहोत. म्हणजे कोणत्याही त्या टॉप 28 शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या रिअल्टी कंपन्या ज्यांनी फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये म्हणजे एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 या पिरियडमध्ये कोणत्याही त्या रिअल्टी शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कंपन्या ज्यांनी सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. टॉप 28 लिस्टेड रिअल्टी फर्म्स सेल्स ₹92,500 कोटी वर्थ प्रॉपर्टीज इन एप्रिल टू सप्टेंबर प्रेस्टिज ग्रुप लीड्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच कोणत्याही त्या टॉप 28 लिस्टेड कंपन्या ते पण आपण पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो, इंडियाच्या 28 मेजर लिस्टेड रिअल इस्टेट कंपनींनी फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये 92,500 कोटी रुपयांची प्रॉपर्टी सेल केली आहे. आणि मित्रांनो, यामध्ये हायेस्ट सेल्स बुकिंग अचीव केली आहे बेंगळुरू बेस कंपनी प्रेस्टिज इस्टेट या कंपनीने. आणि मित्रांनो, रेग्युलेटरी फायलिंगवर जो डेटा अवेलेबल आहे त्यानुसार 28 मेजर लिस्टेड रिअल्टर्स कंपन्यांनी कंबाईन सेल्स बुकिंग केली आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये 92,437 कोटी रुपयांची. तर मित्रांनो, सेल्स बुकिंग नुसार प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी लीडिंग लिस्टेड कंपनी आहे. फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये ज्यांनी सर्वात जबरदस्त प्री सेल्स केली आहे 18,143.7 कोटी रुपयांची. यात सेकंड कंपनी आहे DLF लिमिटेड. आणि मित्रांनो, ही भारताची बिगेस्ट रिअल्टी कंपनी आहे इन टर्म्स ऑफ मार्केट कॅपिटलायझेशन. आणि ही कंपनी सेकंड पोझिशनवर आली आहे. आणि या कंपनीची प्री सेल्स आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये 15,757 कोटी रुपये. आणि मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज या कंपनीची सेल्स बुकिंग आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये 15,587 कोटी रुपये. आणि लोधा डेव्हलपर्स या कंपनीने प्रॉपर्टी सोल्ड केली आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये 9,020 कोटी रुपयांची. आणि मित्रांनो, दिल्ली NCR बेस सिग्नेचर ग्लोबल या कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये 4,650 कोटी रुपयांची सेल्स बुकिंग अचीव केली आहे. आणि मित्रांनो, 28 कंपन्यांपैकी 70% टोटल प्री सेल्स फक्त 5 कंपन्यांनीच अचीव केली आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये 63,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच मित्रांनो, बेंगळुरू बेस कंपनी शोभा लिमिटेड या कंपनीने प्रॉपर्टी सोल्ड केली आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये 3,981.4 कोटी रुपयांची. आणि ब्रिगेड एंटरप्राइजेसने 3,152 कोटी रुपयांची प्रॉपर्टी सेल केली आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये. तसेच मित्रांनो, मुंबई बेस ओबेरॉय रिअल्टी आणि कल्पतरू लिमिटेड या 2 कंपन्यांनी फायनान्शियल इयर 2026च्या
फर्स्ट हाफमध्ये सेल्स बुकिंग केली आहे 2,937.74 कोटी रुपयांची आणि 2,577 कोटी रुपयाची. तसेच बेंगळुरू बेस्ड कंपनी पूर्वनकारा लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये प्री सेल्स अचीव केली आहे 2,455 कोटी रुपयांची. तसेच मुंबई बेस्ड क्लिस्टोन रिअल्टर्स या कंपनीने सेल्स बुकिंग केली आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये 1,839 कोटी रुपयांची. तसेच मित्रांनो मुंबई बेस्ड सनटेक रिअल्टी आदित्य बिर्ला रिअल इस्टेट यांनी 1,359 कोटी आणि 1,312 कोटी रुपयांची सेल्स बुकिंग अचीव केली आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये. तसेच पुणे बेस्ड कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड यांनी 1,286 कोटी रुपयांची प्रॉपर्टी सोल्ड केली आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये. आणि मुंबई बेस्ड महिंद्रा लाईफ स्पेस डेव्हलपर्स यांनी प्री सेल्स अचीव केली आहे फर्स्ट हाफमध्ये 1,200 कोटी रुपयांची. तसेच जर आपण पुढे बघितले तर बेंगळुरू बेस्ड कंपनी श्रीराम प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीने प्री सेल्स अचीव केली आहे फर्स्ट हाफमध्ये 1,126 कोटी रुपयांची. आणि मित्रांनो अशा पण खूप कंपन्या आहे ज्यांनी फर्स्ट हाफमध्ये 1,000 कोटी रुपयांपेक्षाही कमीची प्री सेल्स अचीव केली आहे, ज्यामध्ये अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि रेमंड रिअल्टी लिमिटेडने 828 आणि 760 कोटी रुपयांची प्री सेल्स अचीव केली आहे. आशियाना हाऊसिंग लिमिटेडने 734.4 कोटी रुपयांची प्री सेल्स अचीव केली आहे. तसेच पुढे बोथ बेंगळुरू बेस्ड एम्बेसी डेव्हलपमेंट लिमिटेड अँड अहमदाबाद बेस्ड अरविंद स्मार्ट पेस लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येकी 607 कोटी रुपये 607 कोटी रुपयांची सेल्स बुकिंग अचीव केली आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये. तसेच मित्रांनो टार्क लिमिटेड या कंपनीने फर्स्ट हाफमध्ये 565 कोटी रुपयांची प्रॉपर्टी सेल केली आहे. तसेच अरहिंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड आणि मॅक्स इस्टेट लिमिटेड या कंपनीने 386.4 कोटी रुपये आणि 373 कोटी रुपयांची सेल्स बुकिंग अचीव केली आहे. तसेच अर्काडे डेव्हलपर्स आणि श्री लोटस डेव्हलपर्स यांनी 331 कोटी रुपये आणि 319 कोटी रुपयाची प्रॉपर्टी सोल्ड केली आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये. आणि मित्रांनो लखनौ बेस्ड अल्डेको हाऊसिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने प्री सेल्स अचीव केली आहे फर्स्ट हाफमध्ये 309.2 कोटी रुपयांची. आणि मुंबई बेस्ड सूरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने सेल्स बुकिंग केली आहे फर्स्ट हाफमध्ये 234 कोटी रुपयांची. आणि मित्रांनो जर आपण मागल्या फायनान्शियल इयर म्हणजे पूर्ण फायनान्शियल इयर 2025चा डेटा बघितला तर पूर्ण फायनान्शियल इयरमध्ये इंडियाच्या टोटल 26 मेजर लिस्टेड रिअल इस्टेट कंपनीजनी फायनान्शियल इयर 2025मध्ये टोटल 1.62 लाख कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीज सेल केल्या होत्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की कोणत्याही त्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट 28 कंपन्या ज्यांनी फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये रिअल इस्टेटमध्ये जबरदस्त परफॉर्म केला आहे अशा आपण 28 कंपन्या बघितल्या. आणि मित्रांनो या 28 कंपन्यांमध्ये सर्वात जबरदस्त म्हणजे नंबर 1 पोझिशनवर आली आहे प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन
पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.